देवेंद्र फडणवीसांना आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या सरकारच्या यादीमध्ये, विकासाच्या यादीमध्ये जे काही तुम्ही मोठे मोठे आश्वासनं दिले त्याच्यामध्ये खरंच आमचा शेतकरी पात्र आहे का, हे आम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे त्यांना. आणि त्याच्यामध्ये कोणालाच बसणार नाही याचे असे निकष लावायचे, आकड्याचा खेळ करायचा किंवा शब्दाचा खेळ करायचा. याच्यामुळे मला तरी वाटतंय या घोषणेमध्ये जास्त शेतकरी 100पैकी 5 बसतात की नाही अशी माझी स्वतःची शंका आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी जे थकबाकीदार शेतकरी आहेत या ठिकाणी त्यांनाच ही कर्जमाफी मिळणार आहे. नेमके हे निकष कसे आहेत यातही अजून संभ्रमावस्था आहे. थकबाकीदार की थकीत याचे नियम नेमके कसे असतील याबाबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी काही शेतकरी आहेत. ही जी राज्य शासनाने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केलेली आहे याबाबत आपण एक शेतकरी म्हणून समाधानी आहे. खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास जर बघितला, त्यातल्या त्यात सत्ताधारी असताना त्यांनी कर्जमाफीच्या केलेल्या घोषणा जर बघितल्या तर काही शब्द तुम्हाला आजही आठवत असतील. मी परत इथे रिपीट करतो. तत्वतः, अभ्यास आणि आता पात्र. म्हणजे कुठंतरी शब्दाचं जाळं टाकायचं, शेतकऱ्यांना फसवायचं आणि फक्त शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांचं समाधान करायचं. बोलाचीच कडी बोलाचा भात हा देवेंद्र फडणवीसांचा इतिहास आहे. या सरकारमध्ये सुद्धा तसंच घडतंय असा आमचा आरोप आहे. महत्वाचं म्हणजे आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. आता सभागृह चालू आहे. सभागृहामध्ये विरोधकांनी खरं तर या मुद्द्यावर सरकारला डोक्यावर घ्यायला पाहिजे किंवा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आरोप व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. तसं होताना दिसत नाही. देवेंद्र फडणवीसांना आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या सरकारच्या यादीमध्ये, विकासाच्या यादीमध्ये जे काही तुम्ही मोठे मोठे आश्वासनं दिले त्याच्यामध्ये खरंच आमचा शेतकरी पात्र आहे का, हे आम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे त्यांना. या निकषामध्ये शेतकरी बसू शकतील असं वाटते का? त्यांनी जे निकष दिले त्याच्यामध्ये पीक कर्ज हा एकमेव महत्वाचा फॅक्टर आहे आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे की त्यांनी दिलेली तारीख. या तारखेमध्ये आमच्या माहितीनुसार तरी फार कमी शेतकरी बसतील. एक 20 ते 25% शेतकरी सुद्धा बसतील की नाही अशी आम्हाला शंका आहे याच्यामध्ये. मागच्या 2 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचे प्रचंड हाल झाले. मोठ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला आहे. ही नेमकी परिस्थिती कशी होती आणि ह्या कर्जमाफीवर आपण समाधान आहात का? परवा झालेली घोषणा कर्जमाफीची मला तर वाटतं पूर्ण चुकीची असावी. कारण 2 वर्षामध्ये वातावरणामुळे, इथल्या राजकीय याच्या नियोजनामुळे किंवा राजकीय इतर गोष्टीमुळे शेतकऱ्यावर एवढं संकट आहे. सुलतानी आणि आसमानी दोन्ही संकटामध्ये शेतकरी सापडला. अतिवृष्टी झाली, पुरामुळे शेतकऱ्याची जमीन खरडून गेली आणि पत्त्याचं नव्हतं झालं. ही परिस्थिती सरकारनं पाहिल्यावर सुद्धा गेल्या वर्षीपासून ज्यांनी विमा भरलाय त्यांचं विमा सुद्धा अजून त्यांना क्लेम दाखल झाले नाहीत किंवा त्यांना सरकारनं स्वीकारले नाहीत, कंपन्यांना स्वीकारले नाहीत. आणि शेतकऱ्याचे हाल एवढे हाल आहेत तरी त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन लावतात, वेगवेगळे निकष लावतात आणि शेतकऱ्याची परीक्षा पाहतात. आता याच्यापेक्षा कोणती परीक्षा पाहावी की ज्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्याचं सत्र चालू आहे, बंद झालेलं नाही, मग कर्जमाफीची घोषणा करायची आणि त्याच्यामध्ये कोणालाच बसणार नाही याचे असे निकष लावायचे, आकड्याचा खेळ करायचा किंवा शब्दाचा खेळ करायचा. याच्यामुळे मला तरी वाटतंय या घोषणेमध्ये जास्त शेतकरी 100पैकी 5 बसतात की नाही अशी माझी स्वतःची शंका आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकरी म्हणल्यावर त्यानं पिकासाठी कर्ज काढलेलं असो, MT लोन असो, दीर्घ मुदती असो, मध्यम मुदती असो, शेतकऱ्याकडचं कर्ज आहे आणि तो चालू बाकीदार असला काय आणि थकबाकीदार असला काय. थकबाकीदार गळालेला असेल, चालू बाकीदारांना इकडून तिकडून सोऱ्याचे, पाहुण्याचे, मित्राचे, व्याजाचे पैसे आणून भरले असतील, पण चालू बाकीदार होणं काय गुन्हा आहे का? हा गुन्हा आम्ही केलेला असेल तर त्या ठिकाणी फाशीवर द्यावं शेतकऱ्याला, याच्यापेक्षा काही देऊ शकत नाहीत. द्यायचा असेल तर मोकळ्या मनानं निकष न लावता शेतकऱ्याला उभं करण्यासाठी त्यांना इमानदारीनं जर सरकारला काम करायचं असेल तर मोकळ्या मनानं सगळ्याला सरसकट जो शब्द आहे तो पाळला पाहिजे आणि ते काम सरकारनं करावं तर त्या ठिकाणी शेतकरी उभा राहील. अन्यथा शेतकऱ्याची दिवस चांगले नाहीत. 2 वर्षाखाली वाईटच होते आणि त्याच्यावरून वाईट येण्याची व्यवस्था आता वेळ आलेली आहे. गत वर्षीची आपण परिस्थिती जर पाहिली तर जवळपास 7,500 हेक्टर एकट्या नांदेड जिल्ह्याला फटका बसला होता. राज्य शासनानं आपण पाहिलं असेल की 2 लाखापर्यंत आणि जे रेग्युलर जे शेतकरी आहेत, चालू बाकीदार आहेत, त्यांच्यासाठी 50,000 रुपये या ठिकाणी अनुदान अशा स्वरूपाची त्यांची घोषणा आहे. आणि तारखेबाबतीत थकबाकी आणि थकीत या बाबतीत काय फरक असेल तुम्ही काय सांगा? काल परवाच देवेंद्र फडणवीस यांनी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात जी कर्जमाफी केली त्याच्या तारखांचा मोठा एक खेळ त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे त्यांनी जी तारीख दिली 30 सप्टेंबर 2025 इथपर्यंतचे जे थकबाकीदार म्हणजे कधी कर्ज घेतलेलं असावं तर मागच्या 1 वर्षापूर्वी म्हणजे 2024 सप्टेंबर पर्यंत ज्यांनी कर्ज घेतले त्यांचेच कर्जमाफी होणार. म्हणजे 2 वर्षापूर्वी ज्यांनी कर्ज घेतले जवळपास त्यांचंच कर्ज आता माफ होऊ शकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नुकतंच मी थोड्या वेळापूर्वी नांदेड जिल्हा बँकेचे एक वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी असं म्हटलं की जवळपास आमच्याकडे 65,000 शेतकरी पीक कर्जधारक आहेत आणि त्यांच्यापैकी जवळपास 15,000 ते 16,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. म्हणजे जवळपास 25% शेतकऱ्यांना सुद्धा या शेतकऱ्याच्या बँकेतून ज्यांनी कर्ज घेतले त्यांना लाभ या कर्जमाफीचा होणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की मागच्या 1.5-2 वर्षामध्ये जे अतिवृष्टीचं नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये जे शेतकरी ज्यांनी जे कर्ज उचलले त्यांचे पण कर्ज आता माफ होणार नाही. अतिवृष्टीधारक शेतकरी प्रचंड आहेत. जवळपास 65 लाख शेतकरी या महाराष्ट्रात गतवर्षी अतिवृष्टीधारक होता. मराठवाड्यात 35 लाख शेतकरी अतिवृष्टीधारक होता. त्याच्यामध्ये अनेक घोषणा त्यांनी 32,000 कोटीच्या केल्या होत्या. त्याच्यामध्येही फारसं काही त्यांनी जेवढे बोलले तेवढे त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीयेत. जे 17,000 रुपये त्यांनी देतो म्हणले पीक विमा धारकाकडून घेऊन तिथे मिळालेच नाहीयेत. कारण आजपर्यंत जवळपास 6 महिन्यामध्ये त्याचा 1ही रुपया शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक अपेक्षा होती की बाबा सरसकट कर्जमाफी होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, परंतु असं काहीही झालं नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि चुकीच्या नियोजनामुळेच या ठिकाणी शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा झालेला आहे आणि हे पाप या ठिकाणी सरकारचंच आहे. हे पाप याच सरकारने दूर करावं अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मी नागोराव भांगे पाटील, लोकमत डिजिटल, नांदेड.